महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या वाढवण बंदर संदर्भात शुक्रवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी पालघरमध्ये पार पडली। या जनसुनावणीला वाढवण बंदर संघर्ष समितीचा असलेला विरोध पाहता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती आणि या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पालघर बोईसरसह परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। पाहूयात। 1998 पासून प्रस्तावित असलेल्या केंद्र सरकारच्या वाढवण बंदराला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ना हरकतीसाठी पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शुक्रवारी जनसुनावणी पार पडली। मात्र पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमारांनी या जनसुनावणीचा तीव्र विरोध करत बंदर आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली। तसंच या जनसुनावणीसाठी भाजपने इतर राज्यातील नागरिकांना आणल्याचा आरोप बंदर विरोधी संघर्ष समितीने केला। स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही या वादात उडी घेत ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली। या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। वाढवण बंदराला असलेला विरोध सनदशील मार्गानेच जनसुनावणीत मांडा असं आवाहन पालघर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं होतं। तसंच या बंदरामुळे जिल्ह्यातील 2 लाख तरुणांना रोजगार मिळणार असल्याचं आश्वासन जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून देण्यात आलंय। हा संपूर्ण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीचा बंदोबस्त आहे। योग्य त्या प्रिकॉशन सर्व घेण्यात आलेले आहेत। सीसीटीव्ही कॅमेरा संपूर्ण परिसरामध्ये निगराणी करत आहे। त्याचबरोबर ड्रोनचे कॅमेरे सुद्धा या ठिकाणी आहेत, जेणेकरून जे काही चुकीच्या पद्धतीने वागतील त्याच्या हालचाली सुद्धा या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जाऊ शकतात। समुद्र किनाऱ्यापासून जवळजवळ ते 5 किलोमीटर आत बनणार आहे। याच्यामुळे पर्यावरण दृष्ट्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे। या बंदरामुळे एक सुद्धा मँग्रोवचं झाड तुटणार नाहीये किंवा पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही। वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीसह पालघरमधील पश्चिम किनारपट्टीवरील स्थानिक भूमिपुत्रांनी या बंदराला आणि जनसुनावणीला कडाडून विरोध केलाय। पण प्रशासनाने जनसुनावणी घेतल्यामुळे आता स्थानिक भूमिपुत्र आणि सरकार यांच्यामधील वाद शमणार की वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल पाटील, न्यूज 18 लोकमत, पालघर। अजित पवार